मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी स्वीकारलं असून त्यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली आहे। जरांगेंना जे बघायचे ते बघून घ्या, जरांगेंचं आव्हान स्वीकारलं असं आता प्रवीण दरेकर म्हणतायत। जरांगेंच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही असं सुद्धा त्यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे। एकही शीट तुम्ही जिवंत आहेत तोवर नाही आलं पाहिजे। माझा जेलला टाकलं मला जरी यांनी जेलमध्ये टाकलं ना तर तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत मी तर मरू दे रे। मी तुम्हाला एक केलं शांती साथ जगा, एकमेकाला साथ द्या, जातीच्या मदतीचा बघायची भूमिका घेत जाऊ नका। मी स्वतःची पण कुंडली दुसरा कोण जमवत असतो याची पण जाणीव ठेवा आणि तुमच्या कसल्याही धमक्यांना बघून जे घेतो बोललं ना त्याला भीक घालत नाही हे अत्यंत स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगतो। तुमच्यावरचा विश्वास मराठा समाजाचा गेलेला आहे। दरम्यान आमदार पाडापाडीवर जरांगेंना प्रवीण दरेकर यांनी नेमकं काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात। आता नाही दिल्यावर तर मी नाही गप्प बसत। मी उद्या सकाळपासून सुरू केलं। सकाळपासून कशाचं डॉक्टरांनी सलाईन खोसली की मी सुरू केले पाडापाडी कोण कोणाला पाडायचं। मी पण नाही करत आता, पण तुम्ही म्हणलातच ना मीडियातून काल शंभूराजे साहेब म्हणले ना बरोबर भाऊ यांनीच प्रश्न विचारला होता मला। हे त्यांना म्हणा बाबा 1 महिन्याचं देतं मीडियातून लागून गोटी गोटी खेळू आपण का करता। मराठा समाजाला वेठीस धरून मराठा समाजाच्या भावनांवर स्वार होऊन महाविकास आघाडीची आणि काही जणांची त्यांनी सुपारी घेतलेली आहे हे यावरून अत्यंत स्पष्ट होतं। आणि त्यांचा आता खेळ संपायला आलाय, आटपायला लागलाय आणि म्हणून त्यांचं मानसिक संतुलन पण ढासळतंय। ही राजकीय भाषा मनोज जरांगे पाटलांनी स्वतःहून चालू केली। आम्ही ह्याला पाडू, आम्ही उमेदवार उभे करू। मी तर तुमच्या माध्यमातून त्यांनाच आवाहन करतो की त्यांनी 288 ठिकाणी उमेदवार उभे करावे, त्यांचा पक्ष रजिस्टर करावा आणि सभागृहात येऊन आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणासाठी लढावं। तर आपण सध्या पाहतोय जरांगेंच्या कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही असं दरेकर म्हणतायत। जरांगेंनी जे चॅलेंज दिलं होतं ते आपण स्वीकारलं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जरांगेंना जे बघायचंय ते बघून घ्या, जरांगेंचं आव्हान स्वीकारलं असं प्रवीण दरेकर यांच्याकडून म्हणण्यात आलंय।